आपण सर्वजण लेट अस ओपन आवर बायबल्स टू जॉन, द गॉस्पल ऑफ जॉन, आणि त्याचा आपण पहिला अध्याय बघूया. योहान कृत शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय आणि आपण त्याचा शेवटचा भाग बघणार आहोत. द गॉस्पल ऑफ जॉन अँड द लास्ट फ्यू वर्सेस. योहान कृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि आपण त्याचा 44व्या वचनापासून पुढे वाचणार आहोत. वर्स 44 ऑनवर्ड्स, 44 टू वर्स 51. फिलिप तर आंद्रिया व पेत्र यांचे गाव बेत्सैदा इथला होता. फिलिपाने नतनेलाला भेटून त्याला म्हटले, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व भविष्यवाद्यांनी लिहिले, तो आम्हाला सापडला आहे. तो योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आहे. तेव्हा नतनेलाने त्याला म्हटले, नासरेतातून काही चांगले निघेल का? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. येशूने नतनेलाला आपल्याकडे येताना पाहिले. त्याच्याविषयी म्हटले, पहा, हा इस्रायली खरा, याच्यात काही कपट नाही. नतनेल त्याला म्हणाला, मला तू कोठून ओळखतोस? येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, फिलिपाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हा मी तुला पाहिले. नतनेलाने त्याला उत्तर दिले, रब्बी, तू देवाचा पुत्र आहेस, तू इस्रायलाचा राजा आहेस. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले, म्हणून तू विश्वास धरतोस का? तू याहून मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवाच्या दूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पहा. या ठिकाणी आपण पाहिलं, दिस स्टोरी इज अ व्हेरी ब्युटिफुल स्टोरी ऑफ टू डिसायपल्स. येशूचे दोन शिष्य, आणि आपण पाहतो की त्यांचं नाव काय होतं? आंद्रिया आणि नथानियल, है ना? नथानियल. अँड्रू हॅज रिअली इम्प्रेस्ड मी. मला अक्षरशः नाव इज बिकमिंग माय फेवरेट डिसायपल्स. तो नाही काय करतो माहिती का? नुसती लोकांना जाऊन सांगतो की तू ये बघ. लोकांना जाऊन तो सांगतो की तू येऊन बघ प्रभू कोण आहे. अँड सिमिलरली अँड्रूचा पण एक मित्र होता किंवा अजून एक शिष्य होता, जे दोघं मिळून योहान म्हणजे बाप्तिस्मा करणारे योहानाचे शिष्य होते. आणि तो दुसरा शिष्य कोण होता? फिलिप. फिलिप जो होता त्याचा एक मित्र होता. वी कॅन से दॅट ही प्रॉबब्ली वॉज कनेक्टेड टू नथानियल सम वे ऑर दी अदर. मोस्ट लाईकली तो त्याचा मित्रच आहे, म्हणून तो त्याला येऊन सांगतो की येऊन बघ. आणि फिलिप जो आहे त्याला पण कळालं की खरंच हा प्रभू आहे, हा ख्रिस्त आहे. आणि मग तो काय करतो? तो नथानियलला येऊन भेटतो आणि त्याला म्हणतो की अरे, तो ज्याच्याबद्दल मोशेनी त्याच्या नियमशास्त्रामध्ये लिहिलं होतं आणि भविष्यवाद्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलं होतं, तो आम्हाला काय दिलेलं आहे? तो आम्हाला सापडलेला आहे. खऱ्या अर्थाने येशूनी त्यांना शोधलं होतं, बट एनिवे द पॉईंट इज द सेम. तो म्हणतो की अरे, तो आम्हाला सापडलाय ख्रिस्त कोण आहे. आणि मग फिलिप काय करतो? त्याला म्हणतो नथानियलला की अरे, तो कोण आहे? तर तो म्हणतो की तो येशू आहे, फ्रॉम नॅझरेथ, जीसस ऑफ नॅझरेथ. आणि नॅझरेथ म्हणल्या त्या ठिकाणी नथानियल काय म्हणतो बघा, व्हॉट गुड कॅन कम आउट ऑफ नॅझरेथ. नाझरेतातून काही चांगलं येऊ शकतं का? नॅझरेथ वॉज नोन फॉर इट्स वे ऑफ लिव्हिंग. त्या ठिकाणी एका प्रकारे सगळे लो क्लासचे आणि लो एस्टीम लोक राहत होते. आणि म्हणून त्याच्यामध्ये असं म्हटलं त्याच्यातनं काही चांगलं येऊ शकतं का? नाही येऊ शकत. अशा प्रकारचे लोक ज्यांना सोसायटीमध्ये एका प्रकारे तेवढी रेकग्निशन मिळत नाही जितकं बाकीच्यांना मिळू शकतं. आणि त्या लोकांमधनं ख्रिस्त आलेला आहे असं जेव्हा फिलिप नथानियलला सांगतो, तर काय करतो? नथानियल म्हणतो, हाऊ इज इट पॉसिबल? इट्स नॉट पॉसिबल. आता ह्या गोष्टींबद्दल ॲक्च्युली नथानियल इज सेइंग टू वेज. म्हणजे काय? त्याचा अर्थ बोलण्याचा दोन अर्थ असू शकतात. एक म्हणजे खरंच नाझरेतातून काही चांगलं येऊ शकतं का? अरे, इट्स नॉट पॉसिबल. नाझरेतातनं नाही येऊ शकत. समाजामध्ये आपल्याला माहिती आहे ती जागा कशी आहे. पण त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला काय वाचायला मिळतं की फिलिप त्याला काय म्हणतो? ज्याच्याबद्दल मोशेनी त्याच्या नियमशास्त्रामध्ये लिहिलं
आणि ज्याच्याबद्दल भविष्यवाद्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं तो ख्रिस्त आम्हाला सापडलाय. म्हणजे काय? इट इज इम्प्लाइड दॅट नथॅनियल न्यू द बुक ऑफ द लॉ अँड द प्रॉफिट्स. म्हणजे नथानियल जो होता तो सर्वसामान्य मनुष्यांसारखा नव्हता, फक्त यहुदी. तो अभ्यासक होता, म्हणजे ही वॉज अ स्टुडंट ऑफ द बुक ऑफ द लॉ, मोशेचं नियमशास्त्र आणि भविष्यवादांचे पुस्तक. म्हणून तो म्हणतो, अरे तू वाचलं होतं की नाही, ज्याच्याबद्दल तू ऐकलंय की नाही, यू नो दिस. इट इज लाईक वन पर्सन ट्राईंग टू टेल अ यंगर पर्सन की अरे आपण हे शिकलो होतो की नाही, तू वाचलेलं आहे, तुला माहिती आहे. आता नथानियल हे दुसरा अर्थ जे आपण शोधायचा प्रयत्न करतोय की तो असा का म्हणला असेल, की नाझरेतातून काय चांगलं येऊ शकतं का, तो असं का म्हणला. ह्याचा दुसरा अर्थ असं पण होऊ शकतं कारण लोकांना, विशेष करून यहुदी लोकांना हे माहीत होतं की ख्रिस्त किंवा मसीहा त्यांचा जो आहे तो कुठून येणार होता. कुठून येणार होता तो? बेथलेहेम. They knew that Christ was supposed to come from Bethlehem. The Messiah has to come from Bethlehem. पण खूप थोड्या लोकांना माहीत होतं ख्रिस्ताची ॲक्च्युली त्याची सुरुवातीचे जे वर्ष होते, कसं तो ॲक्च्युअलमध्ये बेथलेहेममध्ये जन्मला. मग हेरोदाच्या कारनाम्यामुळे त्याला कुठं जावं लागलं? इजिप्त. देवदूतांनी योसेफाला एक दृश्य दिलं, एक स्वप्न दिलं, टेक हिम अँड गो टू इजिप्त. अँड हिज यंग एज वॉज इन इजिप्त. जीजस लिव्ड इन इजिप्त. आता बरेच लोकांना ह्या गोष्टी माहीत नव्हतं, पण जेव्हा तो परत आला, ही वॉज नोन फॉर हिज होम टाउन. अँड दॅट इज विच प्लेस? दॅट इज नॅझरेथ. आज आपल्याबरोबर पण असं भरपूर लोकांबरोबर आहे. यू मे बी बॉर्न इन सम अदर प्लेस, बट राईट नाव यू आर रेकग्नाइज्ड बाय दिस प्लेस, ज्या सिटीमध्ये आपण राहत आहोत. है ना? आपली ओळख कशी होती? हा व्यक्ती जो इथं राहतो. आणि तशा प्रकारे नाझरेथला तो म्हणतो, असं कसं शक्य आहे? आता बेथलेहेमबद्दल जे यहुदी लोकांना माहीत होतं की मसीहा जो आहे तो बेथलेहेममधनंच यायला पाहिजे, हे कुठं लिहिलं आहे? डज एनीबडी रिमेंबर? ही जी प्रॉफेसी होती आयझिया और मायका चॅप्टर 5 वर्स 2. देर इट इज गिवन इन ॲक्च्युली इन डिटेल बेथलेहेम, हिज बर्थ प्लेस. तिकडनं एक रूलर येणार आहे. सी मायका चॅप्टर 5 अँड वर्स नंबर 2. मिकाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. आणि हे बेथलेहेम एफ्राथा, हां. तू यहूदाच्या हजारांमध्ये असायला लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एक जण निघेल, आणि त्याची निगडी युगातील कालापासून प्राचीन दिवसापासून आहे. ह्या ठिकाणी देवाच्या येण्याबद्दल सांगितलं गेलं होतं की तो जो एक तारणारा, इस्रायलला सुटका करून देणारा तो अधिकारी, दॅट रूलर, द वन दॅट इज क्राइस्ट, विल कम फ्रॉम बेथलेहेम. पण ह्या लोकांनी, म्हणूनच त्यांचा गडबड काय झाली होती माहिती आहे का? यहुदी लोक का अशी अपेक्षा करत होते की त्यांच्यासाठी एक योद्धा येतोय, कारण इथं असा अधिकारी हा शब्द लिहिलाय. पण नीट लक्षात द्या, तिकडं अधिकारी हा शब्द दिलाय, योद्धा किंवा फायटर और वॉरियर इज कमिंग किंवा एक मिलिटरी आर्मी जनरल येतोय असं नाही लिहिलंय. त्यांचा गैरसमज झाला होता दॅट एनी पर्सन हु इज कमिंग इन द नेम ऑफ मसाया, तो आर्मी जनरलच पाहिजे. आणि म्हणूनच बरेचशा लोकांना येशूला स्वीकारण्यासाठी कठीण चाललं होतं, कारण त्यांना काय वाटत होतं की ते लोक रोमच्या साम्राज्यामधनं मशिया आपल्याला सोडवेल. पण तो त्यावेळेला रोमच्या साम्राज्यामधनं सोडायला नव्हता आला, तर पापाच्या सत्यामधनं आपल्याला तो सोडवायला आला होता. जे राज्य आपल्यावर पाप करत होतं त्या राज्यातून आपल्याला त्यांनी सोडवायला तो आणला. इनफॅक्ट आपण दास्यात होतो, राज्यात पण नव्हतो. वी वर नॉट इन द किंगडम ऑफ सिन, बट वी वर अंडर द एन्स्लेवमेंट ऑफ सिन. अँड जीसस केम टू लिबरेट द होल वर्ल्ड. हे वचन मायकाचं जे आहे, किंवा आपण म्हणू शकतो बाकीचे जे पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल लिहिलं होतं, हे नथानियलला माहीत असणार आहे. म्हणूनच फिलिप काय म्हणतो, अरे जे तू वाचलंय, जे तू ऐकलंय. बट व्हॉट डज फिलिप से? सी देअर. त्या ठिकाणी फिलिप काय म्हणतो त्याला? कम अँड सी, सेड फिलिप. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल इव्हँजेलिकल वर्ड्स. हे खूप उत्तम सुवार्थिक शब्द आहेत. यू नो, समटाइम्स वी डोंट नो हाऊ टू टेल देम की येशू कोण आहे. वी फाइंड इट हार्ड वचनातनं समजवण्यासाठी, किंवा अरे समजा आता एक व्यक्ती आहे, मला त्याला ख्रिस्त सांगायचं आहे, मी कसं सांगू? फार अवघड जातं आपल्याला.
बट दॅट टाइम दे वर ओनली एबल टू से कम अँड सी. बघ तो, येऊन बघ तो कोण आहे. आणि आज तो ख्रिस्त आपल्यामध्ये जगला पाहिजे, म्हणूनच आपण म्हणू शकतो तू ये माझ्या घरात, 2 मिनटं माझ्याबरोबर बस अँड सी हू ही इज. लेट मी शेअर माय टेस्टिमनी, माय स्टोरी विथ यू अँड यू विल नो की तो कोण आहे. काय लिहिलं तिथं फिलिपांनी, काय म्हणलं, येऊन पहा, है ना, किंवा येऊन बघ, कम अँड सी. आज आपल्या प्रत्येकाची तशी टेस्टिमनी आहे का, दॅट फॉर अ पर्सन हू इज सीकिंग द लॉर्ड, जो व्यक्ती देवाच्या शोधात आहे किंवा जो हरवलेला आहे, त्याला आपण अशा खात्रीपूर्वक म्हणू शकतो की ये तू माझ्याबरोबर थोडासा वेळ घालव अँड यू विल अंडरस्टँड हू लॉर्ड जीसस इज. आपल्या टेस्टिमनीमधनं आपण तसं सांगू शकतो का? दिस इज समथिंग दॅट वी मस्ट लर्न. होऊ दे प्रभू की आज आपल्याकडनं पण अशा प्रकारची तयारी होऊ दे की दॅट सम डे समबडी इज कमिंग अँड वी आर अनेबल टू शो देम फ्रॉम द वर्ड. होऊ शकतं ना, कारण प्रत्येकाला लगेच वचन सापडत नाही, पण आपल्या टेस्टिमनीद्वारे आपण त्यांना सांगू शकतो, कम अँड सी हू द लॉर्ड जीसस इज अँड दे विल टर्न. कारण काय झालं त्याच्यानंतर, फिलिपांनी फक्त त्याला इन्व्हाइट केलं, प्लीज तू ये माझ्याबरोबर, चल येऊन बघ. तो आला आणि त्यानंतर काय झालं त्या ठिकाणी, येशू त्याला येताना पाहतो. नथानियल अँड फिलिप आर लिटरली वॉकिंग टुवर्ड्स जीसस. आणि तो काय बोलण्या अगोदरच, इंट्रोडक्शन होण्या अगोदरच येशू त्याला काय म्हणतो, दिस मॅन, काय लिहिलंय, हा खरा खुरा इस्रायली, हा सन ऑफ इस्रायल, अ ट्रू इस्रायलाइट, अ मॅन ऑफ इस्रायल, खरं बोलणारा असा व्यक्ती, जो एका प्रकारे ज्याच्यामध्ये काही खोटेपणा नाही, धूर्तपणा नाही, कपट नाही, वाईटपण नाही. अ मॅन हू हॅज नो डिसीट इज दॅट मॅन हू इज नथॅनियल. आणि ह्याच्याबद्दल काय म्हणलेलं आहे, कोणी म्हणलेलं आहे, येशूनी म्हणलेलं आहे. आणि मग नथानियल असं म्हणतो की तुला हे कसं माहीत, तुला कोणी सांगितलं मी इस्रायली किंवा मी असा आहे, मी तसा आहे, हाऊ डू यू नो अबाउट माय नेचर ऑर माय कॅरेक्टर. फिलिपला बघतो, तू सांगितलं का ह्याला पहिले. अँड फिलिप सेज नो नो नो, आय डिडंट से एनिथिंग. अँड देन व्हॉट डज जीसस से, सी देअर, जीसस आन्सर्ड, आय सॉ यू वाईल यू वर अंडर द फिग ट्री बिफोर फिलिप कॉल्ड यू. फिलिपाने तुला बोलवण्या अगोदर मी तुला झाडाखाली, काय लिहिलं तिकडं, पाहिले आहे. आय हॅव सीन यू, आय हॅव सीन यू. आता हे जे वचन आहे, अनेक वेळा आपल्याला वाटतं की काय विशेष आहे एवढी गोष्ट, आपण रस्त्यात ना आता येता जाता म्हणू शकतो ना, अरे मला रस्त्यात तू दिसला. हे अशा प्रकारचे बोल नव्हते. येशू जे इथं म्हणत आहे, तू त्या अंजिराच्या झाडाखाली बसला होता ना, मला दिसला होता तू वाटेत. जीसस सॉ हिम सुपर नॅचरली. कारण एक अशा वेळामध्ये त्यांनी त्याला पाहिलं ज्यावेळेला हा एका प्रकारे दुःखीत असेल किंवा एकटा पडलेला असेल, म्हणून तो त्या झाडाखाली जाऊन बसला होता. कोण आहे जो असा झाडाखाली जाऊन बसतो उगीच? नाही होत ना शक्यतो. मे बी ही वॉज सफरिंग, मे बी ही वॉज गोईंग थ्रू अ टफ टाइम, मे बी ही वॉज डिवोटिंग, मे बी ही वॉज प्रेइंग, वी डोंट नो. पण तो त्याच्या एकांतमध्ये होता आणि म्हणून येशूने त्याला जे सांगितलं ना, मी तुला पाहिलं, ते असं दर्शवलं गेलं ज्याच्यावरनं त्याच्या डोळ्याची उजळणी झाली. हाऊ कम यू सॉ मी, आय वॉज अलोन. मला तर कोणीच पाहिलं नाही, माझ्या आजूबाजूला कोण नव्हतं, तू मला कसं काय पाहिलं. जसं असं आश्चर्य कसं होईल माहिती आहे का. फॉर एक्झाम्पल, यू गो अँड यू आर गोईंग फॉर अ ट्रेकिंग कुठल्या तरी खूप मोठ्या डोंगरावर, आजूबाजूला कोणी नाही, तुम्ही एकांतासाठी गेलेला आहात आणि त्यावेळेला समजा तुम्हाला कोणी येऊन सांगितलं तू इथं बसलेला होतास यावेळेला, हे मला माहिती आहे. अँड ऑड टाईम, अँड इरेग्युलर प्लेस, अँड अनसर्टन सिच्युएशन, आणि कोणतरी तुम्हाला म्हणतं की मी पाहिलं तुला. निश्चित रस्त्यातनं येतं जाता कोणी जर म्हणलं ना, अरे मी तुला पाहिलं, तर आपण म्हणू हो हो होऊ शकतं, मी तिकडं चाललो होतो म्हणून. हे तसं नाही आहे. दिस वॉज समथिंग डिव्हाइन. आणि म्हणूनच नथॅनियल काय म्हणतो की हाऊ कम यू सॉ मी देअर. तिकडं कोणी नव्हतं, आय वॉज अलोन, प्रॉबब्ली प्रेइंग, प्रॉबब्ली सॅड, माहीत नाही काय होतं त्याच्या, पण ही वॉज अलोन देअर. तो तिथं एकटा होता. आणि म्हणून या गोष्टीद्वारे त्याला आश्चर्य वाटलेलं आहे. आणि ते आश्चर्य वाटल्यानंतर त्याला त्या गोष्टीची खात्री पटली की हा खरंच कोण आहे, ही इज द मसाया. जे फिलिप मला सांगतो हे खरं आहे, ह्यानी मला पाहिलं आहे, हे अद्भुत आहे, ह्यानी कसं काय मला पाहिलं. ही हॅज टू बी द किंग ऑफ इस्रायल. त्यानंतर आपण पाहतो की येशूने त्याला काय म्हणलं की जस्ट बिकॉज आय टोल्ड यू दॅट आय सॉ यू अंडर द फिग ट्री, यू बिलीव्ह. फक्त मी तुला सांगितलं की मी तुला पाहिलं होतं एका ठिकाणी बसलेला अंजिराच्या झाडाखाली, म्हणून तू विश्वास ठेवलास काय.
एका प्रकारे ना येशू इकडे वी कॅन इमॅजिन मे बी ही इज जस्ट लिटरली लाईक त्याला पण आश्चर्य वाटलं असेल की इतके लवकर विश्वास ठेवलास तू. व्हेरी अनयुज्युअल. अनेकांसाठी खूप दिवस जातील, वर्ष जातील, काळ जाईल विश्वास ठेवला, पण तू इतक्या लवकर विश्वास ठेवलास. अँड ही सेड दॅट नाव यू शॅल सी ग्रेटर दॅन दॅट. याहून अधिक तू पाहशील, याहून अजून काय तू पाहशील. आणि काय म्हणलं त्यानंतर त्याला 51 वचन. आणखी तो त्याला म्हणाला की तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडले आणि देवाच्या दूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही बघा. आता या ठिकाणी ही स्टोरी ज्यावेळेला तो म्हणाला की आता तू निश्चित नथानियल तू ह्याहून अधिक पाहशील, तू फक्त मला एवढं मी तुला सांगितलं की मी तुला अंजिराच्या झाडाखाली बसताना पाहिलं म्हणून तू विश्वास ठेवला. सो नाव यू आर गोइंग टू सी मोर दॅन दिस. अँड व्हॉट आर यू गोइंग टू सी? द सन ऑफ मॅन असेंडिंग अँड डिसेंडिंग फ्रॉम हेवन. नाही म्हणजे द सन ऑफ मॅन कमिंग फ्रॉम हेवन अँड द एंजल्स असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑन हिम. आता या ठिकाणी एक खूप हिडन स्टोरी आहे जी अनेक वेळेला आपण मिस करून जातो. इट्स अ ब्युटिफुल स्टोरी दॅट वी कॅन रिलेट टू. आपल्या प्रत्येकासाठी एक इथं या ठिकाणी एक गोष्ट, एक प्रकारच्या शिकवण, एका प्रकारची टीचिंग देवानी इथं दिलेली आहे. अँड आय वॉन्ट अस टू नोट दॅट टुडे. टेक अ नोटीस. हा कुठला व्यक्ती होता? नथानियल. त्याच्याबद्दल काय म्हणलं आहे? अ ट्रू इझरायलाइट सिटिंग अंडर अ फिग ट्री कम्स टू द लॉर्ड जीसस. आणि त्यावेळेला येशू त्याला काय म्हणतो की मी तुला पाहिलं अंजिराच्या झाडाखाली आणि आता तू ह्याच्याहून अधिक पाहशील, मनुष्याच्या पुत्राला आकाशातून उतरताना आणि त्याच्याबरोबर देवदूत वर खाली येत असताना तू पाहशील. दिस स्टोरी ऑफ अ मॅन फ्रॉम इस्रायल ऑर अ इस्रायलाइट, हां, किंवा एक अंजिराच्या झाडाखाली बसलेला व्यक्ती जो स्वर्ग उघडलेला पाहणार आहे किंवा पाहिल, मनुष्याच्या पुत्राला तो पाहिल, देवदूतांना वर खाली होताना पाहिल. ही स्टोरी कुठं वाचायला मिळते? याकोबाची स्टोरी आहे की नाही? कॅन एनीबडी रिमेंबर दॅट? जेकब वॉज अंडर द फिग ट्री, लिटरली ऑलमोस्ट अंडर द फिग ट्री. आणि तो त्यावेळेला काय केला होता? तो झोपी गेला होता. देवानी त्याला एक स्वप्न दिलं, एक दृश्य दिलं. ज्यावेळेला त्यांनी आकाश उघडलेलं पाहिलं, वरून एक शिडी त्यांनी पाहिली जी उतरत होती आणि त्या शिडीवर देवदूत वर आणि खाली करत होते. डू यू सी द रिझेम्बलन्स ऑफ द स्टोरी? इट इज द सेम. उत्पत्ती 28. येस. हा व्यक्ती नथानियल, ह्याला येशूनी काय म्हणलंय? खरा खुरा इस्रायली, किंवा आपण असं पण म्हणू शकतो दॅट अ ट्रू इस्रायलाइट. बट टेल मी दिस, इस्रायल हे नाव कुठून आलं होतं? जेकब, याकोबाला हे नाव दिलं. पण याकोबाला काय नाव होतं? त्याचं नाव पहिलं जे याकोब होतं त्याचा अर्थ काय? फसवणारा. अ डिसीवर, अ मॅन हू ग्रॅब्स, अ हील स्नॅचर असं म्हणलेलं आहे ॲक्च्युली. त्याचं नाव कशावरनं ठेवलं गेलं होतं माहिती आहे का? ज्याप्रमाणे त्यांनी त्याच्या भावाचं टाच पकडून तो बाहेर यायचा प्रयत्न करत होता असं म्हणलेलं आहे. त्यावरून त्याचं नाव ठेवलं गेलं होतं. हील स्नॅचर म्हणजे हिसकावून घेणारा, हे हक्क मिळवणारा, फसवणारा, याकोब, ठगवणारा. अँड हिज नेम वॉज चेंज्ड when he wrestled with Lord and it became Israel. What does Israel mean? Does anybody know the meaning of Israel? Israel means governed by God. म्हणजे देवाद्वारे एका प्रकारे काय केलेलं? देवाच्या अधिकाराखाली असलेलं असं. गवर्नड बाय गॉड, इट मीन्स इस्रायल. देवानी याकोबाला त्याचं नवीन नाव इस्रायल दिलं, गवर्नड बाय गॉड. कारण आज ते कंट्री काय म्हणू शकतो आपण? त्याच्यावर कोणाचा अधिकार आहे? कोण चालत आहे ते देश? इट इज द लॉर्ड हू इज रनिंग दॅट कंट्री, इजंट इट? इट इज गवर्नड बाय गॉड. आता या ठिकाणी नथानियलला तो काय म्हणाला? खरा खुरा इस्रायली. पण याकोब कसा होता? पूर्णपणे धूर्त, पूर्णपणे फसवणारा, ठगवणारा. तो जेव्हा बाहेर पण यायचा प्रयत्न करत होता, तो काय करत होता? याकोबानी त्याच्या भावाची एका प्रकारे टाच धरली होती. त्याला पहिले बाहेर यायचं होतं असं म्हणतात. आणि या याकोबाबद्दल जर आपण वाचलं तर वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एक दिवशी तो काय करतो? ज्यावेळेला त्यांनी त्याच्या भावाला फसवलं, तो तिथून पळाला की नाही?
कारण त्याला कळालं आता आपला जीव धोक्यात आहे. त्याची आई त्याला म्हणाली, आणि तू जा बाबा इकडून निघून. तो जातो, त्याच्या मामाकडे जातो, लाबानकडे. मग पुन्हा एकदा त्याला बातमी मिळती, जेव्हा देवाने त्याला सांगितलं तू निघ इकडनं, आणि आता तू कुठं जायला पाहिजे, तू तुझ्या घरी परत जा, मी तुझ्याकडनं हे राष्ट्र निर्माण करत आहे. पण जेव्हा तो परत जात होता त्याला कुठून तरी बातमी काय मिळाली होती की कोण येतंय तुला भेटायला, तुझा भाऊ एसाव. आणि त्यावेळेला त्याला एका प्रकारे खूप भीती वाटली, तो घाबरला. का? कारण त्याला असं वाटलं होतं की एका प्रकारे काय झालेलं आहे, माझा जीव धोक्यात पडलेला आहे. आता माझं काही खरं नाही, माझा भाऊ मला काही सोडत नाही, वर्ष पुराणी जी गोष्ट मी त्याच्याशी केली त्याचा बदला तो माझ्याबरोबर घेणारच आहे. दिस जेकब वन्स मेट द लॉर्ड. आठवतं ज्या वेळेला तो परत चालला होता त्यांनी सगळ्या गोष्टींना पुढं पाठवलं, त्याच्या घरच्या लोकांना त्यांनी वेगळं पाठवलं. एसावासाठी त्यांनी खूप धन आणि संपत्ती पाठवली की तुझ्या सेवकाने तुझ्यावर कृपा केलेली आहे किंवा हे सगळं काही तुला देत आहे, असा निरोप घेऊन तुम्ही एसावाकडे जा, असं याकोबाने त्याच्या अनेक सेवकांना पाठवलं. शेवटी तो एकटा राहिला, हरलेला, त्रासलेला, एकदम भीतीने एकदम नाही का भरलेला व्यक्ती रात्री झोपी जातो. आणि त्या दिवशी आपण पाहतो की एकदा त्याला कोण सापडलं होतं त्या ठिकाणी, तो त्या ठिकाणी देवाच्या दूताबरोबर झोंबी करतो. असं म्हणलंय त्याला त्या ठिकाणी एक माणूस दिसला किंवा ही सॉ अ मॅन and he was no one but the angel of the Lord. And who is the angel of the Lord? It is Jesus Christ in the Old Testament. It is Jesus Christ in the Old Testament. येशू त्या ठिकाणी याकोबाला भेटला आणि त्यानंतर याकोब काय करतो, अक्षरशः त्याच्याबरोबर झोंबी करतो आणि म्हणतो मला आशीर्वाद दे, तू काही कर, मला इथून जाऊ देऊ नको. आणि मग येशूने त्याला काय केलं, त्याला विचारलं, सांग तुझं नाव काय, ना यू टेल मी. येशूला त्याचं नाव माहीत होतं की नाही, माहीत होतं. व्हॉट वॉज द पॉईंट विचारण्यामागे, त्याला आठवावं त्याची चूक काय, त्यांनी कबूल करावं की तो काय मोठ्या गुन्ह्यामध्ये पडला होता, त्यांनी कशा प्रकारे फसवलं होतं त्याच्या स्वतःच्या घरच्यांना, त्याच्या वडिलांना. याकोबाला येशूने विचारलं किंवा त्या ठिकाणी देवाच्या दूताने विचारलं, बरं ठीक आहे आशीर्वाद पाहिजे, तुझं नाव काय सांग. याकोब म्हणतो, येस आय एम जेकब, आय एम हू आय एम. म्हणजे मी कोण आहे, मी तोच आहे जो ठगवणारा आहे, मी तोच आहे जो फसवणारा आहे, माझ्या नावाचा जो अर्थ आहे ना तसाच मी आहे. तिथं त्यांनी कबूल केलं, तिथं त्यांनी एका प्रकारे पश्चाताप केला, तिथं त्या ठिकाणी एका प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, त्याला त्या गोष्टी आठवल्या. कारण आठवतं ना, ज्यावेळेला तो आशीर्वाद हिसकावून घ्यायला गेला होता त्यावेळेला त्याला इसाकाने पण तेच विचारलं होतं, तुझं नाव काय. अँड ही सेज माय नेम इज ईसो, माझं नाव एसाव आहे, मी एसावच आहे, तुझा प्रथम जन्मलेला. अँड दॅट मेमरी वॉज फ्लॅशिंग बॅक इन हिज हेड. ज्यावेळेला देवाने त्याला तिकडे एका प्रकारे तो प्रश्न विचारला. मग याकोबाचं नाव काय झालं, इस्रायल. नाव यू विल बी कॉल्ड इस्रायल. नाव सी दिस. त्यानंतर पण आपण पाहतो की हा व्यक्ती जो होता एका कुठल्या झाडाखाली बसलेला, तो फिग ट्री. ना व्हॉट डज फिग ट्री रिप्रेझेंट. आपल्याला माहिती आहे का की बायबलमध्ये अंजिराच्या झाडाचं एका प्रकारे काय दर्शक आहे का किंवा काय दर्शवलं जातं अंजिराच्या झाडाद्वारे. यू कॅन से जजमेंट, येस यू कॅन से जजमेंट, बट इज इट रिप्रेझेंटिंग समथिंग और सम एंटिटी और सम कॅरेक्टर ऑफ गॉड. दोन गोष्टी आहेत. म्हणजे देवाचा न्याय जज इथं दर्शवला जातोय का कुठल्या तरी गोष्टीला, लोकांना, देशाला ते जज केलं जातं, ते नाव ठेवलं जातं. इन द बायबल द फिग ट्री इज यूज टू रिप्रेझेंट द नेशन इस्रायल. इस्रायलाला अंजिराच्या झाडाची एका प्रकारे उपमा दिली गेलेली आहे. म्हणूनच आपण पाहतो ना की ज्या वेळेला येशूने काय केलं, त्याला भूक लागली होती आणि तो त्यावेळेला अंजिराच्या झाडाकडे गेला आणि म्हणतो की इथं फळच नाहीये. अँड ही सेज दॅट यू शुड बी कर्स नाव द ट्री. आणि पेत्र दुसऱ्या दिवशी येऊन म्हणतो, प्रभू ज्या झाडाला तू एका प्रकारे असं बोलला होतास ना ते वाळून गळून गेलेलं आहे. आणि मग येशू म्हणतो की निश्चित ते झाडाला परत फळ लागणार नाही जोपर्यंत त्याची योग्य वेळ येणार नाही, है ना. अँड वी सी दॅट इस्रायल इज रिप्रेझेंटिंग ऑर द फिग ट्री रिप्रेझेंट्स इस्रायल. कारण त्यावेळेला देवाच्या त्या देशामध्ये इस्रायलमध्ये फळच नव्हतं, ते विखरून गेलं होतं. ती एक प्रॉफेसी होती ज्या प्रकारे रोम काय करणार होतं, इस्रायलला पूर्णपणे विखरून टाकणार होतं. काय झालं, रोमनी काय केलं, AD 70 मध्ये 70 शतकामध्ये काय झालं,
70 साली रोमनी इस्रायलला पूर्णपणे उद्ध्वस्त करून एका प्रकारे सगळ्यांना इकडं तिकडं पसरून टाकलं होतं. बट इन 1947 और 48 आय शुड बी वन ऑफ द इदर, त्या ठिकाणी आपण पाहतो की इस्रायल पुन्हा एकदा एक आलं. आणि काय म्हणलं होतं देवानी त्याच्या यायच्या वेळेची एका प्रकारचा सिग्नल काय होता? ज्या वेळेला तुम्ही अंजिराच्या झाडाच्या ह्याला तुम्ही पालवी फुटताना पाहाल, हे समजून घ्या की माझी यायची वेळ जवळ आहे. The coming together or the formation of the nation of Israel is a very big sign to us that the Lord is coming soon. म्हणून फिग ट्री जे आहे ते काय रिप्रेझेंट करतं? इस्रायल. आता या ठिकाणी आपण पाहतो की नथानियल जो होता तो पण एका अंजिराच्या झाडाखाली होता. नाउ व्हॉट इज फिग ट्री ॲक्च्युली रिप्रेझेंट? या ठिकाणी जेव्हा असं म्हणलं ना की तू अंजिराच्या झाडाखाली बसलेला होता, तर इवन टुडे दे यूज दिस फ्रेजिओलॉजी. म्हणजे काय? हे अशा प्रकारचे शब्द वापरतात की तू तुझ्या एकांतमध्ये काय केलं. आपण जसं म्हणतो ना, इन युअर क्वाइट टाईम व्हॉट डिड यू स्टडी टुडे? आज तू तुझ्या बायबल स्टडीमध्ये काय शिकला? आज आपण जेव्हा असं म्हणत आहोत की आपण एकांतमध्ये इकडं बसतो, ॲक्च्युअलमध्ये इथं किंवा शांततेमध्ये बसत आहोत, वी आर सिटिंग इन क्वाइटनेस. इज इट ट्रूली क्वाइटनेस? नॉट रिअली ना. आपण हे एका प्रकारचं काय म्हणतो, एका प्रकारचं उदाहरण आहे सांगण्यासाठी की आपण शांतीमध्ये बसून देवाचं वचन शिकत आहोत, पण बाहेर तर आवाज वगैरे सगळं नॉर्मल चाललेलं आहे. तसंच त्यावेळेला जेव्हा ते म्हणायचे की ते अंजिराच्या झाडेखाली बसलेले होते, इट रिप्रेझेंट ऑर इट मेंट द टाईम ऑफ द डिवोशन. जेव्हा ते देवाबरोबर एकांतमध्ये वेळ घालवत होते किंवा स्वतःच्या रिफ्लेक्शनमध्ये एकांतमध्ये ते बसायचे. आणि होऊ शकतं त्या ठिकाणी नथानियल जो होता तो कुठल्या तरी कारणामुळे त्या अंजिराच्या झाडेखाली जाऊन बसला एकटा, ज्या ठिकाणी लोक येत जात नव्हते. एक अशी प्लेस होती जिथं एका प्रकारे लोकांचं येणं जाणं जास्त नव्हतं. आणि त्या ठिकाणी तो काय करत असेल? निश्चित तो देवाबरोबर बोलत असेल. होऊ शकतं त्याचे वचनं वाचत असेल, होऊ शकतं तो एका प्रकारे प्रार्थना करत असेल, काहीतरी करत असेल, बट ही इज कनेक्टेड विथ द लॉर्ड. आणि म्हणूनच येशूनी जेव्हा त्याला सांगितलं ना की तू अंजिराच्या झाडाखाली जेव्हा होता तेव्हा मी तुला पाहिलं, ही रिअलाइजेस. कारण जर तो त्यावेळेला देवाशी बोलत असेल, ही न्यू दॅट येस माझी प्रार्थना ऐकली गेली. आणि या ठिकाणी आपण जे पाहत आहोत तर देवाचं पण एका प्रकारे आपल्याला सांगायची इच्छा काय की आपण आपल्या डिवोशनमध्ये त्याच्याबरोबर एकांतमध्ये वेळ घालवतो का? आणि जर घालवतो तर देव आपल्याला पाहत आहे. मेनी टाइम्स वेन वी रीड द बायबल, आपण पण आपल्या फिग ट्रीच्या खाली बसलेलो असतो, है ना. आपण पण आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसलेलो असतो एकांतमध्ये. होऊ शकतं हरलेले, होऊ शकतं थकलेले, होऊ शकतं एका प्रकारे त्रासलेले किंवा आनंदित. यू डोंट नो. एव्हरी पर्सन हॅज देअर ओन फिग ट्री, द टाईम ऑफ डिवोशन, बायबल वाचायची वेळ, प्रार्थनेची वेळ. आणि होऊ शकतं त्यावेळेला आपण जेव्हा त्रासलेले असतो ना, तर मनामध्ये असे पण विचार येतात की उपयोग काय वाचून, सगळं तर व्यर्थ आहे, आयुष्य तर काय बदलत नाही आहे. असे अनेक विचार येतात की नाही? नॅचरली येतात. पण देव त्यावेळेला आपल्याला काय म्हणतोय? तू जेव्हा अंजिराच्या झाडाखाली होता तेव्हा मी तुला पाहिलं. वेन यू आर सिटिंग विथ माय वर्ड, वेन यू आर प्रेइंग, आय एम नोटिसिंग, आय एम टेकिंग नोट. होऊ शकतं तुला ते कळत नाही आहे, होऊ शकतं तुला आत्ता वाटतं काय उपयोगाचं नाही, बट लेट मी टेल यू, यू आर इन प्रोसेस. आय एम टेकिंग नोट ऑफ दिस, है ना. आणि म्हणूनच आपण प्रत्येक जण दररोज आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसतो का हे आपण रोज विचारलं पाहिजे स्वतःला. कारण इथं देवानी जसं नथानियलला सांगितलं की मी तुला पाहिलं, तसंच तो आपल्याला पण पाहतो. असं तर नाही ना की काही दिवशी तो जेव्हा येतो पाहायला तर त्यावेळेला त्या अंजिराच्या झाडाखाली त्याला कोणच सापडत नाही. तुमच्या त्या खुर्चीच्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही बसता बायबल घेऊन, त्यावेळेला त्याला ती पूर्ण दिवस गेला पण ती खुर्ची रिकामीच सापडली, कारण तुम्ही तिकडं आलाच नाही. होऊ शकतं असं होतं. बट द लॉर्ड इज ट्राईंग टू टेल अस, सिट अंडर दॅट ट्री, आय एम टेकिंग नोट. भले तू आनंदित आहे, तू त्रासलेला, आय एम नोटिसिंग दिस. आणि मग त्याला अभिवचन देवानी काय दिलं? इफ यू बिलीव्ह, इफ यू ट्रस्ट इन द लॉर्ड, आय विल टेल यू दिस दॅट यू विल सी ग्रेटर थिंग्स. तू ह्याहून अधिक आणि मोठ्या आणि अद्भुत गोष्टी पाहशील. आणि कुठल्या गोष्टी पाहशील तर देवाच्या पुत्राला काय करशील? वरून येताना तू पाहशील, आकाशातून उतरताना तू पाहशील. या दोन्ही तिन्ही वचनांमध्ये आपण पाहिलं की एका प्रकारे
याकोबाचं जी स्टोरी होती ती इथं एका प्रकारची छावणी किंवा रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि एसाव जो होता तो कसा होता याकोबाच्या कम्पॅरिझनमध्ये जर आपण विचारलं तर तो एका प्रकारे मोठा होता, तो धिप्पाड असेल, निश्चित ते ट्विन्स होते, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे ही वॉज बिग इजंट ही. आणि आपण हे पण पाहतो की एसावाच्या मध्ये आपण एक गोष्ट जी शिकलो की काय, की ही वॉज अ हंटर, है ना, ही यूज टू हंट. आणि याकूब जो होता तो घरच्या कामामध्ये लक्ष द्यायचा. ना Esau was traditionally or literally a very strong man, isn't it? आणि ज्या वेळेला त्याला असं कळालं की याकोबाने एका प्रकारे काय केलेलं आहे, त्याला फसवलेलं आहे, तर यू टेल मी इफ यू वर Esau आपण काय केलं असतं? दोन जुळ्या भावांमध्ये एक व्यक्ती जो शिकार करतो आणि एक व्यक्ती जो घरच्या कामामध्ये काम करतो, आणि त्या व्यक्तीने धाकट्याने थोरल्याला फसवलं, धूर्तपणाने त्याची जन्मसिद्ध हक्क हिसकावून घेतला. हां, आता तुम्ही विचार करा, जो लढाई करणार आहे किंवा जो एका प्रकारे शिकार करणार आहे तो कसा असेल? स्ट्रॉंग. आणि म्हणून याकोबाने काय केलेलं आहे, तिकडून तो पळून गेला, निघून गेला तिकडून तो, कारण त्याला कळालं एसावाच्या समोर टिकणं अशक्य आहे, इट्स इम्पॉसिबल. म्हणून तो पळून गेला. आणि नंतर आपण पाहतो की तो एक दिवशी जेव्हा तो थकलेला त्रासलेला होता रस्त्यात त्याच्या मामाकडे जाताना, वी नो, तो एका ठिकाणी एक दगड घेतो, डोकं ठेवतो आणि मग तो झोपतो. असं म्हणतात की दगड, जर मनुष्याच्या डोक्यामध्ये खूप चिंता आणि काळज्या असतील ना, तर कापसातली सगळ्यात चांगली जर उशी जरी घेतली ना, ती तरी त्याच्यासाठी दगडासारखीच असते, कारण डोक्यामध्येच एवढं वजन आहे. पण हा तर लिटरली दगडावर झोपला होता. पण त्यावेळेला देवाने त्याला एक दृश्य दिलं, आणि काय तर आकाश उघडलं होतं, आणि त्यावेळेला त्यांनी देवाला ते मोठं दृश्य पाहिलं, ज्यावेळेला वरून एक शिडी खाली आलेली होती. आता हे जे वचन आपण वाचलं, इन दिस वेन जीसस सेज, जेव्हा तो असं म्हणाला की तू आकाशातून हे देवाच्या पुत्राला किंवा मनुष्याच्या पुत्राला तू उतरताना पाहशील, हे सेम शब्द आपण याकोबाच्या स्टोरीमध्ये पण पाहतो. आपण वाचूया ते. कोणीतरी उघडा प्लीज ओपन जेनेसिस चॅप्टर 28, उत्पत्ती ह्याचा 28वा अध्याय. आणि मला वाटतं त्याचं इट इज द सेकंड पार्ट. प्लीज समवन ओपन दॅट, लेट अस रीड फ्रॉम देअर. उत्पत्ती ह्याचा 28वा अध्याय. आणि जर कोणाला वचन सापडलं असेल तर प्लीज रीड, की त्या ठिकाणी जेव्हा हा उठतो तर तो काय म्हणतो. आणि त्याला स्वप्न पडले, आणि पहा एक शिडी पृथ्वीवर उभी केलेली असून तिचा शेंडा आकाशास लागला आहे. आणि पहा तिच्यावरून देवाचे दूत चढत व उतरत आहे. येस. आणि आता 13व्या वचनापासून पुढं बघा, तो काय म्हणतो. दिस इज द लॉर्ड स्पीकिंग नाव. देव इथं बोलत आहे. तो म्हणतो की अँड देअर आय स्टूड अँड अबाव इट स्टूड द लॉर्ड अँड ही सेड, आय एम द लॉर्ड द गॉड ऑफ युअर फादर एब्राहम अँड द गॉड ऑफ आयझॅक. आय विल गिव्ह यू अँड युअर डिसेंडंट्स द लँड ऑन विच यू आर लाईंग. आणि मग तो पुढं म्हणतो, युअर डिसेंडंट्स विल बी लाईक द डस्ट ऑफ द अर्थ अँड यू विल स्प्रेड आउट टू द वेस्ट अँड टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ अँड टू द साऊथ. All peoples on earth will be blessed through you and your offsprings. आता 15 वचन इथं वाचा काढलेलं आहे. आणि पहा मी तुझ्या संगती आहे, आणि जेथे कोठे तू जाशील तेथे तुझे संरक्षण करेन, आणि तुला या देशात परत आहे, कारण जे मी तुला सांगितले आहे ते मी कधीपर्यंत मी तुला सोडणार नाही. देवाने त्याला काय सांगितलं, पहा मी तुझ्या बरोबर आहे. आय एम विथ यू. द प्रॉमिस वेन ही वॉज अंडर द फिग ट्री, जेव्हा तो त्या अंजिराच्या झाडाखाली होता. आणि आपण पण ज्या वेळेला आपल्या अंजिराच्या झाडाखाली असतो, होऊ शकतं आपण बायबल वाचतोय, होऊ शकतं आपल्याला त्याच्यातनं काही कळत नाही, होऊ शकतं आपण प्रार्थना करतोय, पण आशा सगळी गेली आहे, पण देव तरी देखील काय म्हणतो आपल्याला, आय एम विथ यू. व्हॉट वर द लास्ट वर्ड्स ऑफ जीसस? टिल द एंड्स ऑफ द अर्थ आय एम विथ यू.
तुझ्याबरोबर मी आहे. या ठिकाणी देवाने याकोबाला हेच वचन दिलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहूया याकोब काय म्हणतो जेव्हा तो झोपेतून उठला. 16वं वचन. तेव्हा याकोब आपल्या झोपेतून जागा झाला हम्म, आणि तो म्हणाला, खरोखर यहोवा या ठिकाणी आहे, हम्म. पण मला कळले नाही. नाव सी दिस व्हॉट इट इज रिटन. नोटिस द वर्ड्स. तो काय म्हणतो त्या ठिकाणी, खरोखर यहोवा या ठिकाणी आहे. होता असं नाही लिहिलंय. He is there. In English it is written that he was afraid, but surely the Lord is in this place. He did not write that the Lord was in this place. Not was, but he is. You believe it or not, the Lord is present here. He is present here and he is present with you wherever you go. तुम्ही जिथं जिथं जाता तो तुमच्या बरोबर आहे. This is our promise. This is our hope. आणि या ठिकाणी त्याच्यानंतर त्यांनी काय नाव ठेवलं मग तो जेव्हा घाबरला तो म्हणतो, हाऊ ऑसम इज दिस प्लेस. काय त्याला एका प्रकारची फिलिंग आला असेल. त्याचा जो निराश झालेला व्यक्ती होता, दगडावर निराशून झोपी गेला, ही सेइंग हाऊ ऑसम इज दिस प्लेस. हाऊ गुड इट वुड बी वेन पीपल वुड से दिस अबाउट चर्च. है ना. हाऊ ऑसम इज दिस प्लेस बिकॉज द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड इज हिअर. आणि मग तो त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय नाव ठेवतो त्या जागेचं, बेथेल, हाऊस ऑफ गॉड. नाउ लेट मी टेल यू दिस, दॅट वेन एव्हर यू रीड द बायबल अँड यू रीड समथिंग विथ बेथ आणि मग त्याच्यानंतर काहीतरी असेल तर इट मीन्स समथिंग, हाऊस ऑफ समथिंग. बेथ ह्याचा अर्थ जे आहे ना, इट मीन्स हाऊस. आणि एल मीन्स गॉड. आता तो उत्पत्ती 1:1 मध्ये काय लिहिलं, इन द बिगिनिंग गॉड. तिथं एलोहिम असं नाव आहे. एल इज द मीनिंग ऑफ द नेम ऑफ गॉड, देव, देवाचं घर. बेथ एल, हाऊस ऑफ गॉड. म्हणूनच बेथलेहेम. व्हॉट डज बेथलेहेम मीन. कशाचं, भाकरीचं घर. द हाऊस ऑफ ब्रेड. बेथलेहेम मीन्स हाऊस ऑफ ब्रेड. ओके, बेथ मीन्स हाऊस अँड लेहेम मीन्स ब्रेड. जे उत्पत्ती 3:19 मध्ये आपण वाचतो ना, तिथं पण जो ब्रेड वर्ड यूज केलं गेलं ना हिब्रूमध्ये, इट इज लाईक दॅट ओनली. इट इज लेहेम, हाऊस ऑफ ब्रेड. आणि किती सरप्राइजिंग आहे ना, फ्रॉम द हाऊस ऑफ ब्रेड केम द ब्रेड ऑफ लाईफ. इट इज सो अमेझिंग. बायबल इज सो अमेझिंग. देवाने किती वेगळ्याच दृष्टिकोनाने ही पूर्ण दुनिया रचलेली आहे. प्रत्येक नावामध्ये अर्थ आहे. आणि मग आपण पाहतो की त्या ठिकाणी काय झालं होतं. मग याकोबानी देवाची स्तुती केली आणि त्याचं नाव बेथलेहेम म्हणालं. इथं पण देव ज्या वेळेला नथानिएलशी बोलत आहे, तो काय म्हणत आहे की द सेम थिंग, दॅट स्टेअरकेस, दॅट वे, तो जो मनुष्याचा पुत्र आहे तो कोण आहे, तो मी आहे. याकोबाला काय समजवलं जात होतं, ती जी वरून खाली येताना जी त्यांनी शिडी पाहिली होती ती कोण होतं. हू इज दॅट लॅडर कमिंग डाऊन फ्रॉम हेवन. इट इज जीसस. इट इज जीसस क्राइस्ट, द लॅडर हू इज द वे, है ना, जो एकच मार्ग आहे स्वर्गाकडे. He is the mediator who's connecting mankind and God. आज तो इथं पण त्याला काय म्हणतोय, तू त्या मनुष्याच्या पुत्राला स्वर्गातून उतरताना पाहशील. नथानिएलला देव इथं काय म्हणायचा प्रयत्न करतो, द सेम थिंग. नथानिएल, आय एम द वे, आय एम द ओनली वे. है ना. आज आपण जे हे शिकलेलो आहोत या वचनांमधनं, ऑल आय वॉन्ट यू टू नोटिस इज what Jesus said to Nathaniel in verse number 48. तो त्याला म्हणतो, I saw you while you were sitting under the fig tree before Philip called you. फिलिपाने तुला बोलवण्या अगोदर तू त्या अंजिराच्या झाडाखाली जेव्हा बसला होता, मी तुला पाहिलंय. आय वॉन्ट अस टू टेक दिस होम टुडे विथ अस. की ज्या वेळेला आपण आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसतो, ज्या वेळेला आपण प्रार्थनेला बसतो, आपण एका प्रकारे बायबल वाचायला बसतो, पवित्र जनांच्या भक्तीमध्ये बसतो, गॉड इज टेकिंग नोट. डू यू नो दिस. लिटरली गॉड इज टेकिंग नोट. तो काय म्हणतो माहिती आहे का, दॅट आय सॉ यू, आय एम नोटिसिंग व्हॉट यू आर डुईंग. मी लक्ष देते तू काय करत आहे. आणि म्हणूनच आज आपण पण हीच आठवण ठेवूया की दिवस कसाही जरी असेल, लेट अस बी फाउंड अंडर दॅट फिग ट्री. होऊ दे प्रभू की त्या अंजिराच्या झाडाखाली मी नेहमी सापडावं आणि तुला मी तिथं दिसावं.
Because then the Lord says that there are promises for you and I will speak to you. एकाने एक खूप सुंदर उदाहरण दिलं की मग ठीक आहे, इफ यू आर एक्सप्लेनिंग अबाउट द ट्री अँड द फिग ट्री आहे ना, हे ॲनॅलॉजी खूपदा आली की अंजिराच्या झाडाखाली बसणं, अंजिराच्या झाडाखाली बसणं, प्रार्थनेच्या आपल्या स्थानला किंवा आपल्या ती एक एकांताची जागेला अंजिराचा झाड का अशी उपमा देतोय तू? कारण तो पण एका झाडावर काय झाला होता? बलिदान झाला होता. इट वॉज द लॉर्ड जीसस हू अल्टिमेटली वेंट अँड वॉज सॅक्रिफाईस्ड ऑर ऑफर्ड हिमसेल्फ ऑन द ट्री. है ना? का? यासाठी की आपल्याला जीवन मिळावं. अँड व्हॉट काइंड ऑफ लाईफ? एव्हरलास्टिंग, इटर्नल लाईफ. May God bless all of us.